नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। बाप्पावर फुलांची गुलालाची उधळण। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची 10 दिवस भक्तिभावाने पूजा करण्यात आली। यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे। मुंबईत मुंबईच्या राज्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात होणार आहे। मुंबईचा राजाचा पहिला मान असतो। विसर्जना दिवशी गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा जोपर्यंत मार्गस्थ होत नाही तोपर्यंत मुंबईत कोणत्याही गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघत नाही। सकाळी 8 वाजता या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह इतर विसर्जन स्थळं ही विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत। मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळाचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन आज या ठिकाणी केले जाणार आहे। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे। यंदा गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून प्रथमच AI या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। यंदा 6500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि 1.5 लाख घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत। या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25,000 पोलीस कर्मचारी आणि 10,000 महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत। तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10,000 CCTV कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे। तसेच वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान मुंबई गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे या सोहळ्याला वरुण राजानेही हजेरी लावली आहे। मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुंबईतील ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे। हवामानाच्या अंदाजानुसार गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, मुंबई।